नमस्कार. माझं नाव सुरेश नानबा खांबालकर, गाव बोरी बुद्रुक, तालुका जिल्हा वाशिम येथील एक छोटासा कास्तकार आहे. आणि माझं हे 3 एकर क्षेत्र आहे. या 3 एकर क्षेत्रावर मी शून्य मशागत तंत्र व SRT या पद्धतीने ही शेती करत आहे. मित्र हो, गेल्या 5 वर्षे झाले मी हे बेड पाडले होते. ते बेड मी तसेच ठेवून आज यावर मी 11 पिके घेतलेले. हे माझं 11वं पीक आहे. आणि याच्यामुळे मला एवढाच फायदा झाला, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नांगरणी नाही, वखरणी नाही, डवरणी नाही, निंदण नाही. ट्रॅक्टरचा ताण झाला कमी आणि मजुरांचा सुद्धा ताण कमी झालेला आहे. उत्पन्नातही वाढ होत आहे. शिवाय जे उत्पादन जे खर्च आहे याच्यामध्ये भरपूर काही प्रमाणात माझी बचत होत आहे. जवळजवळ माझे 2 पिकं मिळून 10,000 ते 15,000 रुपये दरवर्षी वाचतात. कारण कोणत्याही प्रकारचं नांगरण नाही, वखरण डवरण निंदण नाही. बियाण्यातसुद्धा बचत होते, खतातसुद्धा बचत होते. अशा प्रकारची ही शेती आहे मित्रांनो. चिंतामुक्त शेती आहे. पेरणीला नेहमी पीक निघाल्याच्यानंतर लगेच ताबडतोब तयार, अशा प्रकारची शेती आहे मित्रांनो. ही शेती सर्व कास्तकारांना परवडते. सर्वांनी करायला पाहिजे. जर आपल्याकडे 10 एकर असेल तर 2 एकर करा. 2 एकर असेल तर अर्धा एकर करा. पण सुरुवात करा. कारण कसं आहे, सुरुवात केल्याशिवाय तर आपल्याला कळणार नाही. पहिल्या वर्षी तुम्हाला मी सांगतो फायदा होणार नाही, पण दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला नक्कीच फायदा होण्याला सुरुवात होईल. एकदा का व्यवस्थित आपल्याला गटलं तर आपण ती शेती चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि आपल्याला आभार माना पाहिजेत मित्र हो. आपल्या महाराष्ट्राला जे 2 हिरे सापडलेले आहेत, मौल्यवान हिरे, ते म्हणजे आदरणीय प्रतापकाका चिपळूणकर व आदरणीय चंद्रशेखर दादा भरसावळे यांनी हे तंत्राचा अभ्यास करून त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट आल्याच्यानंतर त्यांनी हे तंत्र पूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील लोकांना हे समजावून सांगितलेलं आहे, त्यांचे हवाले केलेले आहे. आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार करणारे जे स्वयंसेवक आहेत त्यांचेसुद्धा आपण आभार मानायला पाहिजेत. त्यांनीसुद्धा एक चांगलं काम हाती घेतलं आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर इतरही राज्यामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन या तंत्राचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत. मित्र हो, खूप चांगलं तंत्र आहे. आपणही करायला पाहिजेत. आपल्या जवळच्यांनासुद्धा आपण सांगायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या काळ्या आईचे जे निर्जीवीकरण आहे हे कुठंतरी थांबल आणि आपली काळी पुनर्जीवित होईल, काळी आई. आणि आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढेल, रसायनमुक्त जमीन होईल. खूप काय असे फायदे आहेत मित्रांनो. धन्यवाद.